आणि आता पाहूयात राज्यासह देशविदेशातील बातम्या वेगवान स्वरूपात। कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी नियमांचं उल्लंघन केलं। पाटील यांनी स्वतःचा ईव्हीएम मशीनसोबतचा मतदानाचा हक्क बजावतानाचा फोटो व्हायरल करत गोपनीयतेचा भंग केलाय। निवडणूक आयोग या प्रकरणाची गंभीर दखल घेणार का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। पिंपळे गुरव माध्यमिक शाळेच्या मतदान केंद्राबाहेर भाजप आणि राहुल कलाटे समर्थकांमध्ये राडा झाला। मात्र परिसरात बंदोबस्तावरती असलेल्या पोलिसांनी लागलीच हस्तक्षेप केल्यानं अनर्थ टळला। पुणे जिल्ह्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू आहे। या पोटनिवडणुकीमध्ये भाजप आणि मवियाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। कसबा मतदारसंघात भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या विरोधात काँग्रेसचे रवींद्र धनगेकर हे निवडणूक लढवत आहेत। राज्यातील सत्ता संघर्षावर पुढच्या आठवड्यामध्ये सुनावणी होणार आहे। 28 तारखेपासून सलग 3 दिवस कोर्टात सुनावणी होईल। या सुनावणीमध्ये दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद पूर्ण होण्याचे संकेत आहेत। मनमाड बाजार समितीमध्ये वांग्याला प्रति किलोला अवघा 1 रुपया दर मिळतोय। त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समिती आवारात वांगी फेकून दिले। शेतमालाला कवडीमोल भाव मिळाल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। धुळे जिल्ह्यात रब्बी पिकांच्या काढणीसाठी लगबग सुरू आहे। गव्हाची कापणी करण्यासाठी या ठिकाणी हार्वेस्ट मशीनचा वापर करण्यावरती शेतकऱ्यांनी भर दिलाय। वाशिम जिल्ह्यात रब्बी हंगामात करडई सूर्यफूल पिकांचं क्षेत्र वाढलंय। त्यामुळे शेतकऱ्यांना यंदा चांगल्या उत्पादनाची अपेक्षा आहे। नागपुरी संत्रा म्हणून देशभरात ओळखलेल्या संत्र्याला जिल्ह्यात कमी भाव मिळतोय, तर अमरावती जिल्ह्यातील खासगी बाजारात मात्र संत्र्याला 30 ते 37 हजार रुपये प्रति टन इतका दर मिळतोय। त्यामुळे इथले शेतकरी आनंदात आहेत। हमी भावानं हरभरा खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया सोमवारपासून म्हणजेच उद्यापासून सुरू होणार आहे। अकोल्यामध्ये हरभरा खरेदीसाठी नाफेड यंत्रणेकडून खरेदी केंद्र जिल्ह्यात सुरू करण्यात आलं नाही। त्यामुळे नाईलाजास्तव शेतकऱ्यांना हरभरा खुल्या बाजारात खासगी व्यापाऱ्यांना कमी भावानं विकावा लागतोय। त्यामुळे भाजप जिल्हाध्यक्ष सावरकर यांनी सहकार मंत्र्यांना पत्र देत खरेदी सुरू करण्याची मागणी केली होती। नाशिक जिल्ह्यापाठोपाठ धुळे जिल्ह्यानं सुद्धा कांदा निर्यातीमध्ये आघाडी घेतली। धुळे तालुक्यातील सफेद कांदा थेट दुबईला निर्यात करण्यात येतोय। एसी कंटेनरनं सुमारे 29 टन कांदा दुबईकडे रवाना झाला। या कांद्याला चांगला भाव मिळाल्यानं शेतकरी आनंदात आहेत। सावकारी चाचाला कंटाळून शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याची घटना बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातल्या शेळगाव आटोळमध्ये घडली। पैसे परत करून सुद्धा सावकारांना जमीन हडपल्यानं शेतकऱ्यांना टोकाचं पाऊल उचललं। या प्रकरणी सावकाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। अकोल्यामध्ये अंजनगाव मार्गाची दुरवस्था झाली। जवळच शाळा असल्यानं मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे। दरम्यान शिवसेनेचे मनीष कराळेंनी निवेदन देताच 8 दिवसात रस्ते दुरुस्तीचं आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागानं दिला। जळगावच्या तोंडापूरमध्ये अवैध वृक्षतोड सुरू आहे। वन विभागाचं दुर्लक्ष होत असल्यानं पर्यावरण प्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात आला। सुरत ते चेन्नईपर्यंत ग्रीनफील्ड हायवेच्या निर्मितीसाठी मंजुरी मिळाली। अक्कलकोट तालुक्यातील 16 गावांमधून ग्रीनफील्ड जाणार आहे। मात्र या बदल्यामध्ये देण्यात येणारा मोबदला हा कमी असल्याचं म्हणत शेतकऱ्यांनी प्रकल्पासाठी जमिनी देण्यास नकार दिला। राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक महासंघाचं आंदोलन सुरूच आहे। उत्तर तपासणीवरती बहिष्कार घालण्याचा इशारा त्यांनी दिला। तर दुसरीकडे 12वीच्या परीक्षा मात्र सुरळीत सुरू आहेत। पेपर तपासणीवरती बहिष्कार घातल्यास निकाल उशिरानं लागण्याची शक्यता आहे। सोलापुरात शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी मेळावा घेतला। शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन रॅली काढली। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या 20 फेब्रुवारीपासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचा संप सुरू आहे। या संपामुळे जिल्ह्यातील 3000 अंगणवाड्या बंद आहेत। संपकर्त्यांनी मंगळवारी मुंबईमध्ये मोर्चा काढण्याची घोषणा केली। रावेर तालुक्यातील कर्जोत या गावामध्ये अनेक दिवसांपासून स्वतंत्र डीपी बसवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी वीज मंडळाकडे केली होती। मात्र याकडे दुर्लक्ष केलं जात असल्यानं प्रहार जनशक्ती आंदोलन करत डीपी बसवण्यात आली। जुन्नर तालुक्यातील धामनखेल इथे दिव्यांग विद्यार्थ्याला जबर मारहाण करण्यात आली। या प्रकरणी शाळेच्या शिक्षक आणि कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली। नगर कल्याण महामार्गावरती जुन्नर तालुक्यातील बेल्हे गावाजवळ भीषण अपघात झाला। पिकअप आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक होऊन या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून 7 ते 8 जण जखमी झाले।
जुन्नर तालुक्यातल्या नेतवड इथे दुचाकीवरून जात असलेले दोघे कठडा नसलेल्या विहिरीत पडले. यात एकाचा मृत्यू झाला असून दुसरी व्यक्ती पाईपला धरून राहिल्यानं त्याचा जीव वाचला. बीडच्या आदर्श नगरमध्ये बंद घराचं कुलूप तोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. नंदकुमार कुटे यांच्या घरी चोरी झाली. भंडारा जिल्ह्यातील सिंदपुरी इथं लागलेल्या आगीमध्ये संपूर्ण घर जळून खाक झालं. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. गोंदियात गोरेगाव तालुक्याअंतर्गत येणाऱ्या मलपुरी गावात घराच्या गोठ्यामध्ये जोरात आग लागली. यात 18 शेळ्यांसह एका गायीचा होरपळून मृत्यू झाला. गाडी खरेदी विक्रीच्या वादातून 3 मद्यपींनी पोलीस स्टेशन समोरच गाड्यांची तोडफोड करत गोंधळ घातला. तसंच पोलिसांना सुद्धा धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सकाळच्या पहिल्या टप्प्यात 4% मतदान झालं. दरम्यान एक सायकल ग्रुपनं रॅली काढत नागरिकांना मतदानाचं आवाहन केलं. दिल्लीसह उत्तर भारतात तापमानात वाढ झाली असून उन्हाळा सुरू होण्याआधीच उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला. येत्या 3 दिवसात तापमानात मोठी वाढ होईल असा अंदाज वर्तवण्यात आला. सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापण्यासाठी आता केवळ 5 सदस्यही अर्ज करू शकतात. तशी परवानगी देणारी नियमावली मार्च अखेरपर्यंत सहकार विभागामार्फत जारी केली जाणार आहे. दादर पश्चिमेकडील गर्दी कमी करणारी मेट्रो 3 मधील स्थानकं जवळपास तयार झाली आहे. त्यामध्ये शितलादेवी, सिद्धिविनायक या स्थानकांचा प्रामुख्यानं समावेश आहे. केंद्र सरकारच्या स्क्रॅप पॉलिसीनुसार एसटी महामंडळाच्या खात्याअंतर्गत 15 वर्ष झालेल्या वाहनांना वापरातून बाद केलं जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 1 एप्रिलनंतर केली जाईल. एसटीच्या निम-आराम श्रेणीतील 200 हिरकणी बसची बांधणी वेगानं सुरू आहे. मार्च अखेर या बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. मुंबई, पुणे, मुंबई, नाशिक आणि मुंबई नगर या शहरात प्रवास करणाऱ्यांना येत्या महिन्याअखेर नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. होळीनिमित्त कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांना काही अंशी दिलासा मिळणार. या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेनं 34 विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव, विशेष पनवेल, कमाळी या गाड्यांचं आरक्षण सुद्धा सुरू झालंय. माथेरानच्या मिनी ट्रेनला जोडणारा विशेष एसी आलिशान कोचला गेल्या 2 आठवड्यांपासून एकही बुकिंग झालेलं नाही. त्यामुळे हा कोच पर्यटकांच्या प्रतीक्षेत यार्डातच उभा आहे. या 8 जणांसाठी या कोचचं भाडं 30,000हून अधिक असल्यानं प्रवाशांनी पाठ फिरवले. सांगलीत खानापूर तालुक्यातील खंबाळे गावात एकाच पुतळ्याच्या रूपातून जवान आणि शेतकऱ्यांचा एकत्रित सन्मान करण्यात आला. पुतळ्याची अर्धी बाजू ही जवानाची असून अर्धी बाजू शेतकऱ्याची आहे. पुतळ्याच्या भोवताली 26 एकरामध्ये शहीद झालेल्या जवानांचे फोटो सुद्धा लावण्यात आले. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे येथे बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं. यात 70हून अधिक बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला. ही शर्यत पाहण्यासाठी नागरिकांनी सुद्धा गर्दी केली. कोल्हापुरात जानकी वृद्धाश्रमातील विवाह सोहळ्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. 70 वर्षांचे बाबूराव पाटील आणि अनुसया शिंदे विवाह बंधनात अडकले. बाबासाहेब पुजारी यांनी कायदेशीर बाबींची पूर्तता करत जोडप्याचं लग्न लावून सर्वत्र त्याचं कौतुक सुरू आहे. ऐन लग्नसराईच्या तोंडावरती सोन्याच्या दरात घट झाली. 22 कॅरेट सोन्याची 10 ग्रॅमची किंमत 51,500 रुपये इतकी झाली. तर चांदीचा भाव सुद्धा घसरला. कोकणात शिमगोत्सव सुरू झाल्यानं माहेरवाशिणींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. शिमगोत्सवानिमित्त माहेरवाशिणी देवींची ओटी भरण्यासाठी घरी येतात. ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून जपली जाते. जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद इथं अखिल भारतीय सकल मराठा समाजाच्या वतीनं शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. यावेळी लाठ्या काठ्यांसह विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक सादर केले. ढासळत्या आर्थिक स्थितीमुळे आरबीआयनं देशातील 5 सहकारी बँकांवरती बंदी घातली. त्यामुळे या बँकांच्या खात्यातून पैसे काढणं पूर्णपणे बंद होणार आहे. 98व्या मन की बातच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी देशवासियांशी संवाद साधला. देशातील कला क्रीडा क्षेत्रातील कलाकारांचं त्यांनी यावेळी कौतुक केलं. जम्मू काश्मीरच्या सांबा इथं दहशतवादी कट उधळण्यात आला. गस्त करत असताना सुरक्षा दलाच्या जवानांना स्फोटकं आढळली. अखेर बॉम्ब शोधक पथकानं ही स्फोटकं निकामी केली. उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये टोल भरण्यावरून जोरदार राडा झाला. टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांकडून एकाला मारहाण करण्यात आली असून याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. लडाखच्या कारगिल भागात तुफान बर्फवृष्टी झाली. परिसरात बर्फाची चादर पसरली असून स्थानिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय.
आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या मुसक्या आवळण्यासाठी भारतीय तपास यंत्रणा एनआयए ॲक्शन मोडवरती आली आहे. दहशतवादी कारवाया, मनी लॉन्ड्रिंग तसंच अंमली पदार्थांच्या व्यापारांशी संबंधित प्रकरणाची माहिती घेण्यासाठी एनआयएचे पथक दुबईमध्ये दाखल झालं. क्युबातील मंजारे जंगलामध्ये वणवा पेटलाय. 1300 हेक्टरवरील वनक्षेत्र आगीच्या भक्षस्थानी आढळलं. कॅलिफोर्नियामध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली. इथल्या रस्त्यावरती बर्फ साचला असून नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. प्रशासनाकडून सध्या बर्फ हटवण्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू आहे. गेल्या वर्षी ऑस्कर सोहळ्यामध्ये ख्रिस रॉकला विल स्मिथनं कानशिलात लगावली होती. अशा घटना टाळण्यासाठी एक क्रायसिस टीम तयार करण्यात आली आहे. यंदाच्या ऑस्कर सोहळ्यामध्ये कॉमेडियन जिम किमेल सूत्रसंचालन करणार आहे. महिला T20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेची फायनल आज रंगणार आहे. केपटाऊनमध्ये घरच्या मैदानावरती वर्ल्ड कप जेतेपदाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाला ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागेल. बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत.